Welcome to all students. In previous lecture, we have studied about the cell cycle. Cell cycle is the sequential event occurring in the life of dividing cell. Okay, in this part, we have already discussed that there are two phases in cell cycle, that is interphase and the M phase. Again, interphase is divided into three subphases: G1 phase, S phase, and G2 phase. And M phase, that is meiosis or mitosis. Okay. Now, after that, we have discussed about the types of cell division. There are mainly three types of cell division: amitosis, mitosis, and meiosis. Now, let's start with new point, that is mitosis. Mitosis is the second type of cell division. ओके, आपण हे पहिल्यांदा बघितलेलंच आहे. मायटोसिस म्हणजे काय? मायटोसिसला आपण काय म्हणतो? मायटोसिस इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे काय रे? द पॅरेंटल सेल डिवाइड इनटू टू डॉटर सेल. जी या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येत आहे? एक पॅरेंट सेल जी आहे, म्हणजे जी प्री एक्झिस्टिंग वन आहे, ती डिवाइड होऊन तिच्या दोन डॉटर सेल तयार होणार. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय येतो, तर ज्या दोन डॉटर सेल तयार होतात, तर प्रत्येक डॉटर सेल मध्ये काय असणार आहे? द क्रोमोझोमल नंबर इज ऑल्सो रिमेन्स सेम. कशासारखा सेम आहे, किंवाच आपण काय म्हणू शकतो, इट मेंटेन क्रोमोझोमल नंबर कॉन्स्टंट सेम ॲज टू पॅरेंटल सेल. म्हणजे जशी आपली पॅरेंटल सेल आहे, म्हणजे पॅरेंटल सेल मध्ये जर आपण 46 क्रोमोझोम आहे असं सांगतोय, तर ज्या डॉटर सेल येणार आहेत तयार होऊन, तर त्याच्यामध्ये पण काय केलं जाणार आहे? जो क्रोमोझोम नंबर आहे तो 46 असाच मेंटेन केला जाणार आहे. आणि म्हणून आपण ह्या डिव्हिजनला काय म्हणतोय? इक्वेशनल डिव्हिजन. ओके. मग आता ही मायटोसिसची जी प्रोसेस आहे ती मेनली टू फेजेस मध्ये आपण कंप्लीट होतो असं म्हणतोय. ठीक आहे. कोणत्या दोन फेजेस आहेत? द फर्स्ट वन इज द कॅरिओकायनेसिस अँड सेकंड वन इज द सायटोकायनेसिस. आता आपण सुरुवातीला काय बघूया? कॅरिओकायनेसिस. ऑलरेडी आपण कॅरिओकायनेसिसचा मीनिंग बघितलाय. कॅरिओन मीन्स न्यूक्लियस अँड कायनेसिस मीन्स डिव्हिजन. म्हणजे आपण सेल डिव्हिजन होताना लक्षात घ्यायचे काय होणार आहे, तर सेलच्या आतमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाइड होणार आहे दोन डॉटर न्यूक्लियामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लियसच्या आतमध्ये जे क्रोमोझोमचं जे मटेरियल आहे, क्रोमॅटिन मटेरियल, तेही दोन इक्वल डॉटर न्यूक्लियामध्ये डिवाइड होणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग सायटोप्लाझम दोन इक्वल सेलमध्ये डिवाइड होणार आहे. तर कॅरिओकायनेसिस होताना काय होतं, तर आपण काय म्हणतोय? द कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ पॅरेंट सेल न्यूक्लियस इनटू टू डॉटर न्यूक्लियर. ओके. मग आता हे कॅरिओकायनेसिस होताना काय काय फेजेस आपल्याला बघायचे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे म्हणजे कॅरिओकायनेसिस म्हणजे फक्त आपण न्यूक्लियसवर फोकस करतोय. एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियामध्ये डिव्हिजन होताना तो न्यूक्लियस कोणकोणत्या फेजेस मधून जाणार आहे, तर 4 फेजेस मधून. ओके. तर पहिली फेज त्याला आपण म्हणतो प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी अनाफेज आणि चौथी टीलोफेज. ओके. आता ह्या कॅरिओकायनेसिस मध्ये पहिली फेज जी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? प्रोफेज. आता ह्या प्रोफेज मध्ये काय बघायला मिळणार आहे आपल्याला, तर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये आपण डिटेल बघणारच आहे की प्रोफेज जी आहे अगेन इट डिवायडेड इनटू टू पार्ट्स. कोणत्या दोन पार्ट मध्ये डिवाइड होते? अर्ली प्रोफेज अँड द लेट प्रोफेज. आता आपण सुरुवातीला बघणार आहे की अर्ली प्रोफेज हा काय प्रकार आहे, किंवा अर्ली प्रोफेज मध्ये काय होणार आहे. तर या फेज मध्ये काय होणार आहे? कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे की जे क्रोमॅटिन मटेरियल आहे ते कसं आहे? इट इज लॉंग इलॉंगेटेड थ्रेड लाईक. सो सच लॉंग इलॉंगेटेड थ्रेड लाईक क्रोमॅटिन मटेरियल स्टार्ट कंडेन्सेशन. म्हणजे इथे काय होणार आहे? कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे छोटा, म्हणजे आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्ट व्हायला सुरुवात होते. हे कंडेन्सेशन कशामुळे होणार आहे? तर ड्यू टू रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. त्याच्यामधून वॉटर जे आहे ते बाहेर पडते. त्याचबरोबर अजून काय दिसते आपल्याला, तर यामध्ये आपण म्हणतोय मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम्स. म्हणजे जे सेंट्रोझोम्स आहेत, आता आपल्याला लक्षात येईल की सेंट्रोझोम्स काय आहेत, तर सेंट्रोझोम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ सेंट्रिओल्स. याचं मायग्रेशन व्हायला सुरुवात होणार आहे. आपण ह्या दोन्ही फेजेस मध्ये लक्षात येईल आपल्याला, अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज मध्ये पण.
त्याचबरोबर अपीअरन्स ऑफ मायटॉटिक अपॅरेटस अँड डिसअपीअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता डायग्राम मध्ये आपण बघूया की अर्ली प्रोफेज मध्ये आपल्याला स्ट्रक्चर मध्ये काय काय बघायला मिळणार आहे. तर ही सेल एक आपण घेतलेली आहे, बरोबर. आणि या सेलच्या आतमध्ये हा पर्पल कलरचा हा न्यूक्लियस आहे आणि इनसाइड दॅट न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे. अगेन डार्क ब्ल्यू कलरचा एक न्यूक्लिओलस दिसतोय. त्याचबरोबर क्रोमॅटिन मटेरियल आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर हे डुप्लिकेटेड सेंट्रिओल जे आहेत ते न्यूक्लियसच्या बाहेर पेअर आपल्याला हे सेंट्रिओलची बघायला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे आपण अर्ली प्रोफेज मध्ये कशावर फोकस करणार आहे. न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, क्रोमॅटिन मटेरियल आणि सेंट्रिओल. ओके, नेक्स्ट आता ह्या अर्ली प्रोफेज मध्ये आपण सांगितलं काय की कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल होते. त्याचबरोबर आपण काय म्हणतो, हे क्रोमोझोम्स जे आहेत ते कसे व्हायला लागतात. क्रोमोझोम्स बिकम विजिबल. येते लक्षात. म्हणजे सुरुवातीला जे काही थ्रेड लाईक होते ते कसे होत गेले, विजिबल ड्यू टू कंडेन्सेशन. म्हणजे त्यातलं वॉटर रिमूव्ह होत गेलं आणि त्या आपोआपच ते काय व्हायला लागले, दे बिकम शॉर्ट अँड थिक, बरोबर. आता आपल्याला सुरुवातीला या ठिकाणचे क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे हे क्रोमोझोम्स आणि इथं कंडेन्स क्रोमोझोम, ह्या दोघांच्या मध्ये फरक लक्षात येतो या दोन्ही डायग्राम मध्ये. बघा अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज मध्ये, अर्ली प्रोफेज मधले क्रोमोझोम कसे दिसतात, थिन इलॉंगेटेड. तसे लेट प्रोफेज मधले क्रोमोझोम कसे दिसतात, कंडेन्स. म्हणजे आपण काय म्हणतो, इट बिकम शॉर्ट अँड थिक. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय दिसतंय, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर पण आपण फोकस करूया. अर्ली प्रोफेज मध्ये काय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस आपल्याला क्लिअर कट आयडेंटिफाय होणार आहे. बट इन केस ऑफ लेट प्रोफेज मध्ये काय दिसतं रे बघा, तर हे जे आउटर मेम्ब्रेन आहे ते आपण कसं दाखवलेलं आहे, डॉटेड दाखवलेलं आहे, बरोबर ना. डॉटेड म्हणजे इथला न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय लागलाय, डिसअपियर व्हायला लागलाय. त्याचबरोबर हा न्यूक्लिओलस पण इथं डार्क थोडा, इथं थोडासा काय होतं, डिसअपियर होताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्याचबरोबर आपण सुरुवातीला जसं म्हटलं की मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम, या ठिकाणी आपल्याला हे जे मायग्रेशन सेंट्रोझोम्स जे आहेत त्या सेंट्रोझोमचं मायग्रेशन होताना बघायला मिळतं. म्हणजे आपल्याला प्रोफेज मध्ये काय दिसतंय, तर या ठिकाणी आपल्याला काय सांगतंय की क्रोमोझोम्स आता बऱ्यापैकी आपल्याला विजिबल व्हायला लागले. येते लक्षात. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय, हे जे सेंट्रोझोम्स आहेत म्हणजे आपण काय म्हणतो, डुप्लिकेटेड सेंट्रिओल्स जे आहेत, तर ते काय होणार आहेत या ठिकाणी, ऑलरेडी त्याचं डुप्लिकेशन जे आहे ते इंटरफेस मध्ये झालेलं आहे आणि ते आता आपल्याला काय दिसतात, आपण म्हटलं की मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम म्हणजे तिथे काय होणार आहे, दे बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल. हे दोन्ही अपोजिट पोलला आपल्याला आता मूव्ह व्हायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रोफेज आपल्याला लक्षात आलेली आहे. नेक्स्ट आपण काय बघणार आहे, सेकंड फेज जे आहे ते मेटाफेज. मेटा म्हणजे आपण काय म्हणतोय, इक्वेटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे, या डायग्राम मध्ये आपल्याला बघायचंच आहे डिटेलमध्ये, ही आहे मेटाफेजची डायग्राम. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हे सगळे क्रोमोझोम मगाशी आपल्याला जे दिसत होते हे सगळे क्रोमोझोम कुठे अरेंज झालेले आहेत, इक्वेटरला अरेंज झालेले बघायला मिळणार. आता आपण या डायग्राम याच्यामध्ये काय काय दिसतंय आपल्याला त्या पार्टवर फोकस करूया. आता ह्या फेज मध्ये आपण काय सांगतो, इन दिस फेज क्रोमोझोम्स आर कम्प्लिटली कंडेन्स. म्हणजे जे कंडेन्सेशन प्रोफेज मध्ये व्हायला सुरुवात झालं होतं, अगदी शॉर्ट व्हायला लागले होते क्रोमोझोम्स, बरोबर. त्याचं कम्प्लिशन जे आहे म्हणजे पूर्ण अस्तित्वात, म्हणजे पूर्ण कंडेन्स क्रोमोझोम आपल्याला या ठिकाणी म्हणजे कंडेन्सेशन कम्प्लिटेड ड्युरिंग द मेटाफेज. सो सच क्रोमोझोम्स आर अपीअर व्हेरी शॉर्ट अँड थिक. आपल्याला अगदी त्यांचा आता स्ट्रक्चर लक्षात यायला सुरुवात होणार आहे, बरोबर. त्याचबरोबर आपण काय सांगतोय, त्याचे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे सेंटरला जो सेंट्रोमियर दिसतोय याला सिस्टर क्रोमॅटिड्स अगदी आपल्याला प्रॉमिनंटली अरेंज झालेले बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो हे सगळेचे सगळे क्रोमोझोम काय झालेले आहेत, तर ऑल द क्रोमोझोम्स आर अरेंज ॲट इक्वेटोरियल प्लेन. म्हणजे इक्वेटर म्हणजे अगदी मिडलला हे सगळे क्रोमोझोम काय झालेले, अरेंज झालेले आपल्याला बघायला मिळणार आहेत, बरोबर. आता हे मेटाफेज मध्ये काय दिसतं आपण बघा परत एकदा. तर मेटाफेज मध्ये आपण काय म्हणतोय, आपले जे क्रोमोझोम आहेत ते कसे झाले, थिक आणि कॉइल्ड क्रोमोझोम जे आहेत ते सगळेचे सगळे कुठे आलेले आहेत, दे आर ऑल अरेंज ॲट सेंटर ऑफ द सेल. ओके, नेक्स्ट अजून आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये वेगळे, पण मगाशी जे सेंट्रिओल आपण सांगितलं होतं मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम किंवा मायग्रेशन होताना दिसते, तर ते कुठे अरेंज झालेले आहेत, तर such centrioles are arranged at opposite pole. दोन्ही अपोजिट साइडला अरेंज झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. अँड the spindle fibers are also attached to that chromosome. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, हे सगळे जे डॉटेड लाईनचं जे स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे हे सगळे काय आहेत आपल्यासाठी, क्रोमोझोम
पासून म्हणजे सेंट्रिओल पासून निघालेले हे काय आहेत, स्पिंडल फायबर्स आहेत, बरोबर. आणि हे त्या क्रोमोझोमला अटॅच होताना बघायला मिळतं. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक आहे मेटाफेज मध्ये. मेटाफेज कशी ओळखायची, तर मेटाफेज आयडेंटिफाय करण्याचं अगदी छान आपण काय म्हणतो आयडेंटिकल मार्क काय त्याच्यामध्ये, ते क्रोमोझोम जे आहेत ते सगळे बरोबर इक्वेटर पोझिशनला आपल्याला अरेंज होताना बघायला मिळतात. अजून एक वेगळे पण इथे काय लक्षात यायचं मेटाफेज मध्ये, जे प्रोफेज मध्ये आपण सुरू झालेलं होतं. प्रोफेज मध्ये आपण काय म्हटलं होतं की जे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होताना बघायला मिळतात, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला मेटाफेज मध्ये असं कुठेही आपल्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिओलस दिसत नाहीये, म्हणजे इथं कम्प्लीट डिसअपिअरन्स झालेला आहे, बरोबर ना, प्रोफेजच्या लेट प्रोफेज मध्ये. त्यामुळे आता फक्त आणि फक्त आपल्याला इथं काय दिसतात, क्रोमोझोम्स की जे इक्वेटर पोझिशनला दिसतात, आणि अपोजिट एंडला आपल्याला काय दिसतात, सेंट्रिओल की ज्याच्यापासून स्पिंडल फायबर्स अराइज झालेले बघायला मिळतात, बरोबर. आणि हे जे इक्वेटर ला अरेंज झालेले जे काही सगळे क्रोमोझोम आहेत त्यालाच आपण काय म्हणतात, दिस इज कॉल्ड एज मेटाफेजिक प्लेट. ओके, नेक्स्ट फेज कोणती आपली, एनाफेज. आता ह्या एनाफेजला आपण काय म्हणतो, इट इज व्हेरी शॉर्टेस्ट फेज. बघा या फेजला आपण काय म्हणतो, इट इज व्हेरी शॉर्टेस्ट फेज. शॉर्टेस्ट का आहे ही फेज, कारण की ह्या फेज मध्ये काय होतं तुम्ही या डायग्राम मध्ये छान पाहू शकता. आता आपण मेटाफेज मध्ये होतो तेव्हा सगळे क्रोमोझोम आपले कुठे होते, ऑल द क्रोमोझोम्स आर अरेंज ॲट इक्वेटर पोझिशन, बरोबर. आता आपले हे जे क्रोमोझोम्स आहेत, बरोबर, हे कुठे दिसतात, थोडेसे एकमेकांपासून लांब जाताना बघायला मिळतात. आता हे लांब कशामुळे जात आहेत रे, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवाइड इंटू 2. प्रत्येक क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर जो आहे तो काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. मग एकाचे 2 सेंट्रोमियर झाले, बरोबर. आणि मग या प्रत्येक सेंट्रोमियरला काय झालंय, इच बिंग असोसिएटेड विथ क्रोमॅटिड. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक पेअर क्रोमॅटिडची बघायला मिळते, बरोबर. त्याचबरोबर हे क्रोमोझोम्स काय झालेले आहेत, हे क्रोमॅटिड्स काय झाले, द क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म 2 क्रोमोझोम. लक्षात या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, अँड फॉर्म 2 क्रोमोझोम अँड कॉल्ड एज डॉटर क्रोमोझोम. म्हणजे सुरुवातीला आपले जे मेटाफेज स्टेज मध्ये आपल्याला काय दिसत होतं, सगळे क्रोमोझोम असे सेंट्रोमियरला अटॅच होताना दिसले होते आपल्याला, ओके नाही. आता ते सेंट्रोमियरच डिवाइड झाले, सेंट्रोमियर 2 डॉटर सेंट्रोमियर मध्ये डिवाइड झाल्यामुळे काय झालं, प्रत्येक सेंट्रोमियरला आपल्याला असे दोन म्हणजे पेअर मध्ये आपल्याला क्रोमॅटिड्स बघायला मिळतात, बरोबर ना, या फॉर्म मध्ये. आणि मग त्याला आपण काय म्हणतोय, असे जे क्रोमोझोम्स आता तयार झालेले आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, सच क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज डॉटर क्रोमोझोम. ओके, बर. आता या ठिकाणी आपल्याला हे सगळे क्रोमोझोम्स काय दिसतात, तर सच क्रोमोझोम्स हॅव सेपरेटेड अँड मुव्हिंग टुवर्ड्स द पोल. म्हणजे या ठिकाणी काय झालेले बघा, ते जे स्पिंडल फायबर्स आहेत दोन्ही बाजूचे जे स्पिंडल फायबर्स असे दिसतात आपल्याला, तर हे स्पिंडल फायबर्स काय झालेले आहेत, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दॅट स्पिंडल फायबर टेक्स प्लेस ड्युरिंग एनाफेज. हे काय झालेले आहे, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल फायबर. हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय झाले, दे पुल द क्रोमोझोम टुवर्ड्स अपोजिट पोल. हे काय झाले, क्रोमोझोम्सला काय केलेलं आहे, अपोजिट पोलला त्यांनी ओढायला सुरुवात केलेली. त्यामुळे ते एकमेकांपासून कसे झाले, दे आर अवे, दे मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून ते लांब होताना आपल्याला बघायला मिळतात. हे कोणत्या फेज मध्ये आपण सांगतोय, एनाफेज मध्ये, बरोबर. म्हणजे आता आपण जे बोललो की काय झालं, द फॉर्म क्रोमोझोम्स आर पुल्ड अवे इन अपोजिट डायरेक्शन. हे जे तयार झालेले क्रोमोझोम आहेत त्यांना आपण काय करतोय, पुल्ड अवे, ओढतोय एकमेकांपासून. कशामुळे, तर हे जे स्पिंडल अपार्टस आहे ते दोन्ही साईडला आपण स्पिंडल फायबर्स म्हणतोय ना, ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, एकमेकांना ओढायला सुरुवात केली. त्यामुळे आपल्याला ही फेज का शॉर्टेस्ट आहे ते लक्षात येते, कारण इथे फक्त काय झालेलं आहे, सेंट्रोमियरचं 2 डॉटर सेंट्रोमियर मध्ये डिव्हिजन झाल्यामुळे आपल्याला 2 डॉटर क्रोमोझोम बघायला मिळाले. म्हणजे एका क्रोमोझोम पासून 2 डॉटर क्रोमोझोम बघायला मिळाले, आणि हे एकमेकांपासून अवे, इट पुल अवे इन अपोजिट डायरेक्शन. एकमेकांपासून लांब घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. आता या ठिकाणी आपण थोडक्यात स्ट्रक्चर कसं सांगतोय बघा क्रोमोझोमचं, तर क्रोमोझोम बिंग पुल्ड अवे अपियर लाईक अ बंच ऑफ बनाना. जसा बंच ऑफ बनाना आपण बघतो का नाही, ड्युरिंग मिड वे ऑफ एनाफेज. एनाफेज मध्ये आपल्याला अपियरन्स कसा दिसतोय, बंच ऑफ बनाना लाईक आपल्याला एनाफेज बघायला मिळते. ओके, लक्षात येते हे सगळ्यांना. आणि मग आपण काय म्हणतोय, इच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल मार्क्स द एंड ऑफ एनाफेज. म्हणजे आता हे क्रोमोझोम्स आता काय झालेले आहेत, एकमेकांपासून असे ओढायला सुरुवात झालेली आहे. आता ते काय होणार आहे, प्रत्येक अपोजिट एंड पर्यंत ते पोहोचणार आहेत, बरोबर, अपोजिट एंड पर्यंत. आणि इथेच आपण काय म्हणतोय, इट इज द एंड ऑफ द एनाफेज. नाव लास्ट फेज कोणती आपली याच्यामध्ये,
टीलोफेज. टीलो म्हणजे आपण म्हणतानाच काय म्हणतो, टीलो इज द एंड ऑफ द कॅरिओकायनेसिस, म्हणजे जे न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायला सुरुवात झाली की नाही, त्याचा आता एंड आपल्याला टीलोफेज मध्ये होताना बघायला मिळेल. आता हा कसा एंड होणार आहे बघा. तर आता आपल्याकडे सुरुवातीला जेव्हा आपण पॅरेंटल सेल घेतली होती, एकच सेल होती आपल्याकडे, एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस होता, बरोबर. मग आता ह्या एका न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियस कशा तयार झाले ते आपण पाहतोय. मग ह्या टीलोफेज मध्ये काय होणार आहे ऍक्च्युली, तुम्ही या डायग्राम मध्ये दिसते आपल्याला दोन अशा डॉटर न्यूक्लिया तयार होताना दिसत आहेत आपल्याला, बरोबर ना. आता ही फेज कशी आपण म्हणतो, इट इज द रिव्हर्स फेज ऑफ द प्रोफेज. प्रोफेज मध्ये जे जे काही आपण बघितलं होतं, ओके नाही, म्हणजे क्रोमोझोम्स, म्हणजे क्रोमॅटिन मटेरियलचं कसे क्रोमोझोम्स तयार झाले होते ड्यू टू कंडेन्सेशन, सेम त्या पद्धतीनं इव्हन न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण फोकस करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे जे सगळे निघून गेले ते सगळं इथं या ठिकाणी आपल्याला रिअपिअर होताना बघायला मिळेल. म्हणजे टीलोफेज म्हणजे काय, एंड होताना काय होणार आहे बघा, रिव्हर्स फेज ऑफ प्रोफेज. रिव्हर्स म्हणजे आपण काय म्हणतोय, तर डॉटर क्रोमोझोम्स अनकॉइल अँड अंडरगो हायड्रेशन. मगाशी जसं मी म्हणालं होतं काय, की सुरुवातीला जे काही क्रोमॅटिन मटेरियल होतं ते कसं होतं, थिन इलॉंगेटेड थ्रेड लाईक, होय की नाही, आणि कॉइल फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळत होतं. तेच आपल्याला टीलोफेज मध्ये काय दिसतंय, ड्यू टू हायड्रेशन. हायड्रेशन होतं म्हणजे काय, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये झाले. बघा अशी काय म्हटलं होतं, कंडेन्सेशन होताना काय होत होतं, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल सांगितलेलं, डिहायड्रेशन होत गेलं होतं. आता काय झालंय, हायड्रेशन झालंय. त्यामुळे क्रोमोझोम्स जे आहेत ते आपल्या क्रोमॅटिन मटेरियल, म्हणजे आपण काय म्हणतो, इट बिकम्स थिन अँड इलॉंगेटेड अँड टू फॉर्म द क्रोमॅटिन नेटवर्क. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय दिसतं या ठिकाणी बघा डायग्राम मध्ये, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, बरोबर. हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो आहे तो रिअपिअर होताना बघायला मिळतोय. त्याचबरोबर न्यूक्लिओलस, लक्षात, न्यूक्लिओलस पण या ठिकाणी रिअपिअर होताना बघायला मिळणार आहे, बरोबर. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय, आता हे सगळं जेव्हा रिअपिअर होतंय, बरोबर, त्यावेळेस आपण स्पिंडल फायबर्स आपण बघितले. स्पिंडल फायबर्स काय झाले, डिसअपिअर झाले, निघून गेले. आता तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत आहेत का रे कुठे स्पिंडल फायबर्स, बघा मेटाफेज मध्ये आपल्याला दिसत होते स्पिंडल फायबर्स, की जे सेंट्रिओल पासून आपल्याला अराईज झालेले बघायला मिळत होते. ते सेंट्रिओल पासून निघालेले स्पिंडल फायबर्स आता दिसत आहेत का, नाही, कारण की ही कशी आहे, इट इज द रिव्हर्स फेज ऑफ प्रोफेज. त्यामुळे इथे काय झालेलं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे, जे डिसअपिअर झाले होते ते रिअपिअर झाले. त्याचबरोबर न्यूक्लिओलस जो डिसअपिअर झाला होता तो रिअपिअर झाला. त्याचबरोबर जे कंडेन्स झाले होते क्रोमोझोम ते परत काय झाले, ड्यू टू हायड्रेशन इट बिकम्स, किंवा इट बिकम्स लाईक क्रोमॅटिन फॉर्म, येते लक्षात. आणि स्पिंडल फायबरचं डिसअपिअरन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ऍट द एंड ऑफ टीलोफेज शेवट काय दिसतो टीलोफेजचा, तर आपल्याला दोन्ही बाजूला दोन डॉटर न्यूक्लिया असे छान तयार झालेले या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे आता आपल्याला टीलोफेज म्हणजे कॅरिओकायनेसिसचा एंड झाला, बरोबर. कॅरिओकायनेसिस म्हणजे आता आपल्याला ऍट द एंड ऑफ टीलोफेज काय बघायला मिळतंय, देअर इज द फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर न्यूक्लिया. इथं संपते का रे आपली ही फेज, नाही. आताशी आपण एक पार्ट कंप्लीट केलाय, कोणता, कॅरिओकायनेसिसचा. कॅरिओकायनेसिस होतं म्हणजे काय, तर पॅरेंटल न्यूक्लियस डिवाइड इनटू 2 डॉटर न्यूक्लियाय. आता आपल्याकडे एका न्यूक्लियस पासून 2 डॉटर न्यूक्लियाय नव्यानं तयार होताना या डायग्राम मध्ये आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. आता नेक्स्ट फेज कोणती आपली, सायटोकायनेसिस. सायटो मीन्स सायटोप्लाझम, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. आता कशाचं डिव्हिजन होताना बघायला मिळेल आपल्याला, तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता हे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम कसं होणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर परत आपल्याकडे 2 पार्ट आपल्याला बघायचे. तर इन केस ऑफ ॲनिमल सेल आणि इन केस ऑफ प्लांट सेल. ॲनिमल सेल मध्ये काय कंडिशन आहे, तर इन केस ऑफ ॲनिमल सेल सायटोकायनेसिस टेक्स प्लेस बाय सेल फरो मेथड. सेल फरो मेथड म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी, सेल फरो मेथड होते म्हणजे काय होतंय, तर जो एक सेल आहे, बरोबर, एक सेल आहे त्याच्या बरोबर मिडलला काय होणार आहे, डिप्रेशन व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एका सेलचं 2 सेलमध्ये डिव्हिजन होताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणून आपण ती जी मेथड म्हणतो ती कशी आहे, सेल फरो मेथड. इन केस ऑफ प्लांट सेल मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर इन केस ऑफ प्लांट सेल सायटोकायनेसिस टेक्स प्लेस बाय सेल प्लेट फॉर्मेशन. सेल प्लेट फॉर्मेशन म्हणजे सेल प्लेट कुठे तयार होणार आहे, तर सेल प्लेट फॉर्मेशन टेक्स प्लेस इन द मिडल ऑफ सेल, बरोबर. आता दोन डॉटर न्यूक्लिया आपल्याकडे मिळालेले आहेत, तर बरोबर मध्यावर आपल्याला काय दिसते, सेल प्लेट फॉर्मेशन होताना बघायला मिळणार आहे. मग आता या ठिकाणी आपण काय सांगतोय की सायटोकायनेसिस होताना काय काय होतं बघा, ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑर्गॅनेली लाईक मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड,
गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द टू डॉटर सेल. म्हणजे आपल्याकडे आता 2 डॉटर सेल होणार आहे, सायटोप्लाझमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार आहे 2 डॉटर सेलमध्ये. त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेल्या मायटोकॉन्ड्रिया असतील, प्लास्टिड असतील, त्याचंही आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्युशन होताना बघायला मिळणार आहे. बरोबर. आता ही डायग्राम आहे, याच्यामध्ये आपल्याला खूप डिटेल अगदी छान आपल्याला जे मी आता वर सांगितलेलं की ॲनिमल सेलमध्ये कसं सेल्फ फॉर्म मेथड होते किंवा प्लांट सेलमध्ये कसं सेल्फलेट फॉर्मेशन होते ते आपल्याला बघायचं आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हे ॲनिमल सेल आहे. बरोबर, ही ॲनिमल सेल आहे. तर याच्यामध्ये आता सायटोकायनेसिस होतं. बरोबर काय दिसतं आपल्याला मध्यावर, म्हणजे आपल्याकडे एक बलून आहे बघा, बलूनला आपण मध्यावर असा पिरगळायला सुरुवात करतोय की नाही, मध्ये बरोबर खाच सारखं तयार होतं की नाही मध्ये, असं सेम त्या टाइप मध्ये आपल्याला काय दिसतंय. आणि 2 त्याचे पार्ट करतो आपण, है की नाही. फुगवल्यानंतर 2 भाग करतो की नाही आपण त्याचे, मध्ये असं पिरगळून, बरोबर मध्ये जसं जे डिप्रेशन करतोय सेम तसंच डिप्रेशन आपल्याला सायटोकायनेसिस होत असताना ॲनिमल सेल मध्ये बघायला मिळणार आहे. बरोबर, या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तेच आपण इथे काय त्यालाच आपण काय म्हणतो क्लिवेज फॉरो. क्लिवेज म्हणजे तुकडे आपल्याला दिसतात, त्याचे 2 तुकडे होत असताना कसं डिव्हिजन होणार आहे. मात्र हे लक्षात घ्यायचं हे कुठून कुठे होणार आहे, तर इन केस ऑफ ॲनिमल सेल सायटोकायनेसिस स्टार्ट फ्रॉम द पेरिफेरल साइड. बाहेरून आपण आतमध्ये येणार आहे. आपण बाहेरून पहिल्यांदा डिवाइड करायला सुरुवात करतो आणि मग मिडलला काय होणार आहे, इक्वल त्याचं डिस्ट्रीब्युशन होताना बघायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल ही सेकंड जी डायग्राम दिसते यामध्ये आपल्याला दोन्ही बाजून आपल्याला डिप्रेशन व्हायला सुरुवात दिसते. बरोबर ना, क्लिवेज दोन्ही बाजूने ते आत येत राहते. आणि मग ॲट द एंड आपल्याला इथे काय दिसणार आहे, 2 डॉटर न्यूक्लियाय. बरोबर, त्या 2 डॉटर न्यूक्लियाच्या भोवती सायटोप्लाझम जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होताना बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला काय दिसतंय सायटोकायनेसिसच्या एंडला, तर एका सेल पासून 2 डॉटर सेल आपल्याला तयार होताना बघायला मिळणार आहे. कुणामध्ये आपण सांगतोय, ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये काय कंडिशन आहे रे, तर प्लांट सेलमध्ये सायटोकायनेसिस कसं होतंय, तर आपण म्हटलं की बाय सेल प्लेट फॉर्मेशन. सेल प्लेट, आता इथं काय लक्षात ठेवायचं बघा, तर सेल प्लेट कुठं तयार होते, तर सेल प्लेट फॉर्म इन द मिडल ऑफ द सेल. म्हणजे 2 न्यूक्लियस, दोन्ही बाजूला 2 न्यूक्लियस आहेत, हे की नाही, आणि त्याच्या बरोबर मध्यावर आपण काय सांगतोय, सेल प्लेट तयार व्हायला सुरुवात होते. आणि सेल प्लेट फॉर्मेशन कसं होणार आहे, फ्रॉम मिडल टू द पेरिफेरल साइड. मधून ते डिवाइड व्हायला सुरुवात होणार, ते कुठे जाणार आहे, पेरिफेरल साइडला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते बघा, ही डायग्राम जी आहे सायटोकायनेसिसची प्लांट सेलची, या दोन्ही साइडला 2 डॉटर न्यूक्लियाय दिसतात आणि मध्ये आपल्याला सेल प्लेट तयार होताना बघायला मिळतं. आणि हे सेल प्लेटचं कम्प्लीट वॉल जे आहे, म्हणजे कम्प्लीट डिव्हिजन जे आहे सेल प्लेट फॉर्मेशन, ते मिडल टू पेरिफेरल साइड आपल्याला क्लिअर कट लक्षात येते. म्हणजे इथे न्यू सेल वॉल आपल्याला तयार होताना बघायला मिळणार आहे. आणि ॲट द एंड ऑफ सायटोकायनेसिस 2 इक्वल डॉटर सेल्स आर फॉर्म. आता इथे परीक्षेला आपल्याला क्वेश्चन असाच विचारला होतो, डिस्टिंग्विश बिटवीन सायटोकायनेसिस इन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. लक्षात येते कसं आहे, तर ॲनिमल सेलमध्ये आपण म्हणतोय बाय सेल फॉरो मेथड, आणि इन केस ऑफ प्लांट सेल बाय सेल प्लेट मेथड. सेल फॉरो मेथड जी ॲनिमल सेलमध्ये, तिथे काय होणार आहे, फ्रॉम पेरिफेरल साइड टू मिडल, आणि इन केस ऑफ ॲनिमल सेल फ्रॉम मिडल टू द पेरिफेरल साइड. बरोबर, सायटोकायनेसिस लक्षात आलं. म्हणजे आतापर्यंत आपण काय घेतलं की मायटोसिस होताना पहिल्यांदा काय होणार आहे, कॅरिओकायनेसिस होणार आहे, आणि आफ्टर दॅट सायटोकायनेसिस. म्हणजे सायटोप्लाझमचं इक्वल डॉटर सेल मध्ये डिव्हिजन होताना आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला लास्ट पार्ट याच्यामध्ये काय बघायचं आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. हे मायटोसिस होतंय कशासाठी, कशासाठी गरजेचं आहे मायटोसिस, तर आपण त्याचं 1 बाय 1 पॉइंट्स बघू. आपण पहिला पार्ट काय घेतोय, मायटोसिस इज युजफुल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आपण सुरुवातीलाच बघितलं की ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. ही ग्रोथ कशामुळे होते, तर ड्यू टू सेल डिव्हिजन. सेल डिवाइड होत आहेत, म्हणजे काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये जे सोमॅटिक सेल डिव्हिजन आहे, म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलंय की मायटोसिस कोणामध्ये बघायला मिळणार आहे, तर मायटोसिस इज ऑकर्स इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल की ज्याच्यामध्ये आपण आपले बॉडी पार्ट सांगतोय, आहे की नाही, आपले जे बॉडी पार्ट्स आहेत, म्हणजे सेक्स ऑर्गन किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल सोडूनचा जो सगळा आपला बॉडीचा पार्ट आहे त्याला आपण सोमॅटिक सेल म्हणतोय. आणि ह्या प्रत्येक सेलमध्ये आपल्याला ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. ही ग्रोथ कशामुळे होणार आहे, तर ह्या सेल ज्या आहेत मायटोटिकली डिवाइड होतात. एका सेल पासून 2 सेल, परत 2 पासून 4, 4 पासून 8, अशा सेलचा नंबर वाढत राहतोय. म्हणजे सेलचा नंबर वाढतो हा कशामुळे होतोय, मायटोसिस. म्हणजे सेल ह्या ॲबिलिटी टू डिवाइड, आणि त्याच्यामुळे आपल्याला ग्रोथ आणि आपल्यामध्ये डेव्हलपमेंट बघायला मिळणार. त्याच्यानंतर आपण काय सांगतो, इट इज युजफुल फॉर रिपेअर ऑफ बॉडी. रिपेअर ऑफ बॉडी
रिपेअरिंगसाठी म्हणजे आपण काय म्हणतो, आपल्याला एखादी जखम झाली बघा, जखम झाली तर काय होतं, ती जखम तशीच राहते का रे आयुष्यभरासाठी? नाही. काय होतंय, कालांतराने ती जखम भरली जाते. जखम भरली जाते म्हणजे काय होतंय, रिपेअर होते की नाही, रिपेअर होती बॉडी. म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या ज्या सेल आहेत त्या काय होतात, परत डिवाइड रिडिवाइड होतात आणि तिथं परत असं काही झालंच नाही, आहे की नाही, तिथे काही इंजुरी झालीच नव्हती आपल्याला. अशा पद्धतीने आपली बॉडी काय करते, स्वतःला रिपेअर करत राहते. म्हणजे त्या रिपेअरिंगसाठी पण गरज कुणाची आहे, तर तिथल्या सेल डिवाइड होणं गरजेचं आहे. म्हणजे डिवाइड होत आहे म्हणजे कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन होणं अपेक्षित आहे, तिथं मायटोटिक टाईप सेल डिव्हिजन आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. हे कोणामध्ये आपण सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, इट टेक्स प्लेस बोथ इन हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल. दोन्हीमध्ये, हॅप्लॉइड सेलमध्ये पण म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असलेल्या सेलमध्ये पण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम असलेल्या सेलमध्ये पण आपल्याला मायटोसिस बघायला मिळणार आहे. नेक्स्ट आपण काय म्हणतो, इट मेंटेन्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्पेसिस. एखादी स्पीसीज आहे म्हणजे आपण ह्युमन बिंग घेऊया, 46 क्रोमोझोम आहेत आपल्यामध्ये, तर आपले 46 क्रोमोझोम जे आहेत ते मेंटेन केले जाणार आहेत, ठीक नाही. तेच म्हणजे सेल डिव्हिजन होताना काय होणार आहे, जर पॅरेंटल सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतील, त्याच्यापासून ज्या डॉटर सेल येणार त्याच्यामध्ये पण 46 येणार आहे. म्हणजे आहे ते स्पीसीज च्या कॅरेक्टरिस्टिक मेंटेन करण्यासाठी त्याच टाईपचं डिव्हिजन होणं अपेक्षित आहे, म्हणजे मायटोटिक टाईप. ते मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, मायटोसिस. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय म्हणतोय, द हेरिडेटरी मटेरियल इज ऑल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. आपण सांगितलं की जे आता मायटोसिस होताना काय होतं पहिल्यांदा, तर एस फेजमध्ये ड्युप्लिकेशन ऑफ डीएनए होते, ठीक आहे ना. एस फेजमध्ये, सिंथेसिस फेजमध्ये एस फेज ऑफ ड्युप्लिकेशन होते सेल सायकलच्या. म्हणजे इथं ऑलरेडी 2 डीएनए तयार झाले, त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होते. म्हणजेच काय आहे, 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. त्या 2 डॉटर न्यूक्लियामध्ये हा डीएनए आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्युट होताना बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय म्हणतोय, इट प्लेस सिग्निफिकंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये अशा टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन पण, म्हणजे विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ सेक्स ऑर्गन, तरीही अशा पद्धतीने बाय मायटोटिक आपण काय म्हणू शकतो, एका सेल पासून 2 सेल तयार होऊ शकतात त्या ठिकाणी सुद्धा. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय, इट मेंटेन क्रोमोझोमल नंबर कॉन्स्टंट. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो पॅरेंट सेलमध्ये जसा आहे तोच डॉटर सेलमध्ये आपण म्हणतो मेंटेन केला जाणार आहे. आणि आता आपण या प्रोसेसला काय म्हणतोय, द प्रोसेस ऑफ मायटोसिस इज ऑल्सो मेंटेन न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो. न्यूक्लिओसायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा जो रेशो आहे तो तसाच या ठिकाणी आपण काय म्हणतोय, मेंटेन होताना आपल्याला बघायला मिळणार. आता याच्यामध्ये काय होत नाही, मायटोसिसमध्ये काय, इट कॅनॉट इंट्रोड्यूस व्हेरिएशन ऑर न्यू कॉम्बिनेशन ऑफ एक्झिस्टिंग जीन्स. म्हणजे आपल्याला हे मायटोसिसमध्ये काय आहे तेच पुढे कंटिन्यू करण्यासाठी हे मायटोसिस हेल्पफुल आहे. पण याच्यामध्ये असं व्हेरिएशन येणार नाही. म्हणजे जी पॅरेंटल सेल आहे त्याच्यापेक्षा नव्यानं तयार होणारी डॉटर सेल काहीतरी वेगळीच असेल, असे याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे आपण इथं जे सांगतोय मायटोसिस होताना काय आहे, तर क्रोमोझोमचा नंबर जो पॅरेंटल सेलमध्ये तो डॉटर सेलमध्ये तसाच येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित आपल्याला मायटोसिस प्रोसेसमध्येच होताना बघायला मिळणार आहे, की जिथं आपण व्हेरिएशन्सला चान्सेस नाही आहेत मायटोसिसमध्ये. आलं का लक्षात? किंवा न्यू कॉम्बिनेशन्सला इथं चान्सेस असणार नाहीयेत. ठीक आहे. आता आपण थोडक्यात हा पार्ट जो आहे तो समराईज करूया. बघा, आपण काय आज बघितलंय, तर मायटोसिस म्हणजे काय, हो की नाही. मायटोसिस म्हणजे काय आहे, तर मायटोसिस इज कॉल्ड एज इक्वेशनल सेल डिव्हिजन. हे मायटोसिस कुणामध्ये बघायला मिळणार आपल्याला, तर मायटोसिस इज ऑकर्स इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्या सेल, तर दोज सेल्स आर फाउंड इन ऑल बॉडी पार्ट्स एक्सेप्ट, कशाला सोडून आपण सांगतोय, की ज्या ठिकाणी सेक्स ऑर्गन आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स सोडून ज्या सगळ्या आपल्या बॉडी मधल्या सेल्स आहेत त्या ठिकाणचं जे डिव्हिजन आहे त्याला आपण म्हणतोय सोमॅटिक सेल डिव्हिजन. म्हणजे आपण मायटोसिस इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन असंही म्हणू शकतोय, मायटोसिस इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल डिव्हिजन असंही म्हणू शकतोय. एक्झाम्पल असा एक क्वेश्चन विचारला जाईल, वाय मायटोसिस इज कॉल्ड एज इक्वेशनल सेल डिव्हिजन किंवा वाय मायटोसिस इज कॉल्ड एज सोमॅटिक सेल डिव्हिजन. तर आपल्याला त्याचे आन्सर आता झालेल्या पार्ट पासून आपल्याला समजणार आहे, बरोबर. मग हे मायटोसिस जे आपण सांगतो याच्यामध्ये कोणत्या 2 फेजेस आहेत, तर कॅरिओकायनेसिस बघितलं, सायटोकायनेसिस बघितलं. कॅरिओकायनेसिस काय आहे, फक्त आपण न्यूक्लियसवर फोकस केला. 2 डॉटर सेल आपल्याला मिळणार आहे, पण 2 डॉटर सेल तयार होत असताना पहिल्यांदा न्यूक्लियसचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होणार आहे. एका न्यूक्लियस 2 डॉटर न्यूक्लियामध्ये डिव्हिजन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय सांगतोय, सायटोप्लाझम त्याच्याभोवती डिवाइड होताना दिसणार आहे. मग हे कॅरिओकायनेसिस होत असताना हा न्यूक्लियस कोणकोणत्या फेजेस मधून जाणार आहे, तर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, ह्या 4 फेजेस आपण बघितल्या, हो की नाही. मग अगदी समराईज छोटासा पार्ट करते आपण.
प्रोफेज मध्ये काय होतंय, तर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम होतंय की ज्याच्यामुळे क्रोमोझोम्स कसे दिसतात आपल्याला, शॉर्ट अँड थिक, आणि आपल्याला विजिबल छान दिसायला लागतात क्रोमोझोम. की इथं अजून एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे की आपल्या म्हणजे आपण काय म्हणतो, प्रत्येक सेल मधले हे क्रोमोझोम्स विजिबल कधी असणार आहेत, तर ऑल द क्रोमोझोम्स आर विजिबल ओनली ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. ज्यावेळेस सेल डिव्हिजन होणार आहे, एका सेल पासून 2 सेल तयार होत राहणार आहे, त्याच वेळेस आपल्याला क्रोमोझोम हे विजिबल असणार आहेत. आयदर इतर वेळेस आपण काय सांगतो, हे क्रोमोझोम्स कसे असणार आहेत, तर थिन, आपण क्रोमॅटिन नेटवर्क मध्ये आपल्याला ते बघायला मिळणार आहे. प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन झालं, हा एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम हा दुसरा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होताना बघायला मिळणार, बरोबर. मेटाफेज मध्ये काय लक्षात ठेवायचंय, तर मेटाफेज मध्ये ऑल द क्रोमोझोम्स आर कम टू द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. बरोबर मिडलला ह्या इक्वेटरला आपल्याला हे सगळे क्रोमोझोम अरेंज होताना बघायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी हे जे काही सेंट्रिओल गेले होते, सेंट्रिओल ते बरोबर 2 अपोजिट एंडला आपल्याला पोहोचलेले बघायला मिळतात, बरोबर. त्याच्यानंतर अनाफेज आपण म्हणताना सांगितलं की अनाफेज कशी आहे, शॉर्टेस्ट फेज. शॉर्टेस्ट फेज मध्ये इथे फक्त काय होणार आहे, तर जे स्पिंडल फायबर आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे काय झालं, सेंट्रोमियर, 2 डॉटर सेंट्रोमियर मध्ये डिवाइड होऊन डॉटर क्रोमोझोम्स आपल्याला बघायला मिळाले. आलं का लक्षात. मग हे डॉटर क्रोमोझोम्स झाल्यामुळे आपल्याला काय दिसतंय, ते बंच ऑफ बनाना लाईक स्ट्रक्चर आपण सांगतोय, लुक लाईक बंच ऑफ बनाना, आहे की नाही. आणि हे बरोबर ऍट द एंड ऑफ अनाफेज, बरोबर ते एंड पर्यंत आपण काय सांगतोय, अपोजिट पोलला ते पोहोचलेले असणार. आणि टीलोफेज मध्ये, टीलो म्हणजे एंडच म्हटलं आपण, की इथं आपण काय म्हणतो रिव्हर्स ऑफ प्रोफेज. रिव्हर्स का म्हटलं प्रोफेजची, कारण की ह्या फेज मध्ये काय होतंय की जो आपला क्रोमॅटिन नेटवर्क मटेरियल आहे, क्रोमॅटिन नेटवर्क, ते काय होणार आहे, अनकॉइल व्हायला, म्हणजे जे क्रोमोझोम्स आहेत ते अनकॉइल होऊन क्रोमॅटिन नेटवर्क तयार होणार आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतो, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते रिअपिअर होताना या ठिकाणी बघायला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला 2 डॉटर न्यूक्लियर मिळाल्या, म्हणजे कॅरिओकायनेसिस संपलं की आपल्याला 2 डॉटर न्यूक्लियर छान बघायला मिळाल्या. आणि सायटोकायनेसिस आपण प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये कसं वेगळं आहे, अॅनिमल सेल मध्ये बाय सेल्फ फरो मेथड आणि प्लांट सेल मध्ये आपण म्हणतो सेल प्लेट मेथड. अशा 2 वेगवेगळ्या वेजनी सायटोकायनेसिस मुळे काय झालं, आपल्याला फायनली ऍट द एंड ऑफ मायटोसिस 2 डॉटर सेल आपल्याला मिळालेले आहेत, बरोबर, की ज्या कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिसच्या 2 फेजेस मधून गेलेले आहेत. आणि त्याचं आपण सगळ्यात शेवटी बघितलं की सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. खूप छान इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तुम्ही मनापासून त्याचा अभ्यास करा. सिग्निफिकन्स मध्ये आपण काय सांगतोय, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ती इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतोय, रिपेअरिंग साठी आहे, इट मेंटेन्स अ क्रोमोझोमल नंबर कॉन्स्टंट. त्याचबरोबर आपण म्हणतोय एखादी स्पीसीज जी आहे ती स्पीसीज मेंटेन करण्यासाठी त्याचा क्रोमोझोम नंबर मेंटेन होणं गरजेचं आहे. ते फक्त या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळत नाही, व्हेरिएशन नाही आहेत किंवा इव्हॉल्युशन मायटोसिस मध्ये आपण सांगू शकत नाही. लक्षात घ्यावे, व्हेरिएशन्सच त्याच्यामध्ये आपल्याला येणार नाही. आयडेंटिकल सेल म्हणजे पॅरेंटल सेल जशी तशी आयडेंटिकल आपल्याला ह्या डॉटर सेल बघायला मिळणार आहे. ओके, तुम्हाला आवडला असेल हा सेशन, इंटरेस्टिंग आहे, तर त्याच्याशी रिलेटेड आपले MCQ जे आहेत ते छान सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.